मी प्रभाग क्रमांक 18 मधनं जे पुण्याच्या निधीतनं चालू आहे काम, हे काय आम्हाला माहिती नाही. इथे एक ठेकेदाराचा माणूस आहे. ठेकेदाराचं नाव काय बोलले तुम्ही? हा, प्रदीप नरे म्हणून कोणतरी ठेकेदार आहे जो प्रभाग क्रमांक 18 मध्ये आणि आपला सुंदर ठाणे या दृष्टीने जो काम करतोय, त्या ठेकेदाराचं जर तुम्ही काम बघितलं तर त्यामध्ये 10% सुद्धा तो काम करत नाही. अक्षरशः तो लोकांच्या पैशाची विल्हेवाट लावतोय. फक्त स्वतःच घर कसं भरता येईल या पद्धतीने त्याचं काम आहे. आता आमच्या माहितीनुसार, आम्ही काय एवढे ज्ञानी नाही किंवा आम्ही काय इंजिनियर नाहीये, पण एक साधारण आम्ही एक मतदार या नात्याने आम्हाला एवढं कळतं की एखादं नवीन जेव्हा काम चालू होतं त्यावेळेस त्याला दोन्ही साईडच्या पडद्या पूर्ण तोडून नवीन बांधायच्या, खालती पडदी नवीन बांधायची, वरती शिग्यांचा लाद्यांवर शिग्यांचा हे टाकून स्लॅब टाकून आरएमसी टाकून अशा पद्धतीने गटार बनलं पाहिजे. पण इथे अक्षरशः जुन्या पडद्यांवरच खालती सी टाईप पाईप टाकलेत. ते पाईप सुद्धा एवढे मजबूत आहेत की मी फक्त उडी मारली खाली तर त्या पाईपाचे 2 तुकडे झाले. म्हणजे किती प्रमाणात भ्रष्टाचार हे ठेकेदार लोक करतायत. आणि ठेकेदारांना काय पडली नाही. आता आम्ही 1 तास इथे, तुम्ही बघाल इथे पोलची वायर कापलेली आहे. कमीत कमी आता 4 दिवस झाले, 5 दिवस झाली वायर, तिला साधी टेप सुद्धा मारलेली नाही, ओपन आहे. त्याच्याच बाजूला नळाचा पाईप फुटलेला आहे. जर कधी उद्या तिथे लहान मुलगा मिळा किंवा इथे आमचे जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांची कामं चालू असतात, त्यातनं कोण एखाद्याला जर जीवितहानी झाली ते ठेकेदार हे करणार आहे काय? त्याच्यामुळे आमची फक्त नगरसेवकांना एवढी विनंती आहे, तुम्ही करा, लाखो रुपयाची कामं करा, करोडो रुपये निधी आणा. आज आमचा प्रभाग दिग्गज नेत्यांचा प्रभाग आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर असं नेहमी वाटतं की आमचा प्रभाग हा किती सुंदर राहिला पाहिजे. पण अक्षरशः तुम्ही प्रभागामध्ये नगरसेवकांना सांगा, तुम्ही गाड्या रस्त्यावर ठेवा आणि प्रभागामध्ये चालत एक फेरा मारा, म्हणजे तुम्हाला समजेल की सुंदर ठाणे करायला तुम्ही निघालात आहे. त्यापैकी पहिला आपला प्रभाग सुरुवात करा, कारण दिग्गज नेते आहात तुम्ही आपल्या प्रभाग क्रमांक 18 मधले. त्याच्यामुळे तुम्हाला हे ठेकेदार अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये धूळ ठोकतायत. पब्लिकच्या तर ठोकतातच आहे, पण तुमच्या डोळ्यात धूळ ठोकतायत. त्याच्यामुळे नगरसेवकांकडे आमची विनंती आहे की तुम्ही अशा ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करायला सांगा. जो ठेकेदार 90% सुद्धा काम करत नाही, 10% सुद्धा काम करत नाहीये, अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आम्ही तर मागणी केलीच आहे आयुक्तांकडे. त्याच्या पुढे सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करणार. पण नगरसेवक या नात्याने तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. आता आज आम्ही इथं गेल्यानंतर उद्या सगळे येतील या स्पॉटला आणि दाखवतील हे काम असं झालंय, हे तसं झालंय, ते झालंय. पण प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला हे काम दाखवलंय, काय पद्धतीने हे काम चालू आहे. यांचे जे ठेकेदार आहेत, काय नाव बोलले? प्रदीप नरे. ते आज आले का इथे? किती दिवसात आले इथे? फक्त एक ऑर्डर देऊन निघून जातात. म्हणजे जे काम चाललंय तुमच्या मर्जीने चाललंय की ठेकेदाराच्या मर्जीने चाललंय? ते जसं सांगणार तसं तुम्ही काम करणार. नियम करताना वर्क ऑर्डर पाहिजे. तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे? नाही. का नाही वर्क ऑर्डर? लेबर सांभाळतो. लेबर नाही, तुम्ही काम करताय ना. पण तुम्ही जागेवर काम करताय ना, म्हणजे तुमच्याकडे वर्क ऑर्डर पाहिजे. आता हे जे वायर तुटलेली आहे किती दिवस झाले तुम्ही सांगा? किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. 2 दिवसामध्ये तुमच्या ठेकेदाराला त्याला साधी चिकटपट्टी पण लावायला वेळ नाही का? कारण माहिती आहे नगरसेवक निधी आहे किंवा कुठल्या तरी शासनाचा निधी आहे, कोण आहे आपल्याला विचारायला, आहे की नाही? त्याच्यामुळे आमची कठोर अशी तुमच्याकडे मागणी असेल नगरसेवकांकडे की तुम्ही अक्षरशः या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका आणि त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक केली पाहिजे. तो एवढा माजुरी आहे जो ठेकेदार आहे, तो आम्ही अर्धा तास झाले यांनी सांगितलंय त्याला की तुम्ही इथे या, तो यायला सुद्धा तयार नाही. कारण त्याचा कोणतरी गॉडफादर असणार, त्याच्यामुळे तो येत नाही. पण आम्हाला कुठल्याही गॉडफादरशी घेणं देणं नाही. आम्ही स्थानिक नागरिक आहे. आज आमची दुसरी पिढी या एरियामध्ये, खूप नगरसेवक आले गेले, आम्ही आहे तिथेच आहे. त्याच्यामुळे जे काय तुम्ही काम कराल, एक तर काम करू नका. एक तर मला वाटतं 15-20 वर्षानंतर हे काम काढलेलं आहे. बघाल तुम्ही ते वाचनालय जेव्हा तिथे बनलेलं आहे, आमदारांच्या निधीतनं वाचनालय बनलेलं आहे, तेव्हा हे काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आज मला वाटतं 15-20 वर्षांनी काम चालू आहे. 15-20 वर्षानंतर सुद्धा काम करताय, त्याच्यात सुद्धा 10% पण तुम्ही कामामध्ये प्युरिटी नाही तुमच्या, तर कशाला काम करताय? डायरेक्ट सह्या घ्या आणि बिल वटून घ्या तुमच्या नावाने. कोण आहे तुम्हाला विचारणार? 112ला आम्ही कॉल केलाय. महानगरपालिकेची तक्रार. एक तास झाला, पोलीस सुद्धा इथे यायला तयार नाही. ते सांगतात तुम्ही महानगरपालिकेमध्ये. उद्या जर जीवितहानी झाली तर पोलीस याच्यावर काय म्हणणार की महानगरपालिकेमध्ये जावा आणि तुम्ही तिकडे त्याचं हे करा.
त्याच्यामुळे 112 हा नंबर स्थानिक लोकांसाठी असतो. पोलिसांचं काम आहे की इथे येऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवणं की बाबा ही लाईन उघडी आहे, याचं काहीतरी कर. याला महानगरपालिका काय करणार? उद्या जर जीवितहानी झाली तर पोलीस इथे येणार नाहीत त्या पंचनामा करायला? येणार. पण त्याच्यामुळे स्थानिक नगरसेवकांकडे आमची मागणी आहे की तुम्ही या अशा कॉन्ट्रॅक्टरना कामं देऊ नका. अरे जे 10% पण कामं करत नाहीत अशा कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही कामं देताय. फक्त आपली स्वतःची घरं भरतात कॉन्ट्रॅक्टर, बाकी काय? करोडो रुपयाच्या निधी आणायच्या, निधी आणून ठेकेदारांना द्यायचे. ठेकेदार कुठले हे सुद्धा माहिती नाही. आता हे नरे कुठे राहतात हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. ते असतील कुणाच्या तरी जवळची लोक, पण कमीत कमी कामं करताना व्यवस्थित कामं करा. अहो प्रभाग क्रमांक 18 मध्ये तुम्ही खरोखर नगरसेवकांनी दिग्गज 4 नगरसेवक आहेत, 5-5 टर्मचे तुम्ही नगरसेवक आहेत. तुम्ही फिरा आणि बघा खरोखर एक गाडी जाऊ शकते का, एक अँब्युलन्स जाऊ शकते का, किंवा एक फायर ब्रिगेड जाऊ शकते का? ही परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक 18 मध्ये. अरे जी कामं तुम्ही देताय ती कामं तरी व्यवस्थित करून घ्या. नुसती आपल्या ठेकेदारांना बिलं वाटवायची आहेत, मग ठेकेदारांना कामच नका करायला सांगू. ठेकेदारांना सांगा की बिलं फाईल टाका, पडवळ नगर प्रभाग क्रमांक 18 मध्ये फाईल मंजूर करून घेऊन टाका. कोण आहे विचारायला? कोण तुम्हाला विरोधच करणार नाही. पण थोडेफार तरी कामं करा, काहीतरी कामं करा. आमची एवढीच मागणी आहे की त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला पाहिजे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही आमची मागणी आहे. पडवळनगर प्रभाग क्रमांक 18 इथे मी गेली 40 ते 45 वर्ष राहतो. हेच काम नाही, अशी इथे बरीच कामं झालेली आहे ज्याच्यामध्ये अजिबात मजबूती नाहीये. प्रत्येक गटर तुम्ही बघा, प्रत्येक गटर फुटलेली आहे. जसं काय हा एरिया जो आहे, हा प्रत्येक एरिया, प्रत्येक भाग असा, प्रत्येक गटर असे आहे जिकडे तिकडे पाईप लिकेज झालेले आहे. पण इथे स्थानिक नगरसेवक बघत नाही, कुठे त्यांचं लक्षच नाही. इथे त्याचं फक्त कसं कुठे काम करणार, त्याच्यामध्ये भरपूर पैसा आम्हाला कसा काय भेटणार हे त्यांचं फक्त ध्येय आहे. नागरिकांचा भला व्हावा हे त्यांचं ध्येय नाही आहे. फक्त कुठे आपल्याला जास्त पैसा भेटेल हे त्यांचं फक्त ध्येय आहे.